नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल आरंभ करिअर अकॅडमीमध्ये. आज आपण पाहणार आहोत व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए म्हणजे अजीवनसत्व. अजीवनसत्वाचं सायंटिफिक नेम जर म्हटलं तर ते होते रेटिनॉल. आता रेटिनॉल रेटिनॉल आणि व्हिटॅमिन ए हे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे. फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन फॅट सॉल्युबल व्हिटॅमिनचा नेमका अर्थ काय? तर हे जे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे म्हणजेच की ते इझिली डायजेस्ट होते. जेव्हाही तुम्ही ओरली ते इनटेक करता, तेव्हा ते तुमच्या पचनक्रियेतून ते तुमच्या अंगाला लागते आणि ते फॅटमध्ये जेव्हा जे फॅटमध्ये आहे ते मिसळून जाते आणि ते स्टोअर होते आणि जेव्हा त्याचं काम असेल तेव्हा ते उपयोगात येते, जसं आपलं फॅटचं यूज आहे. आता याची डिस्कव्हरी कोणी केली तर MC कोलन हे अमेरिकेचे सायंटिस्ट होते. त्यांनी हे डिस्कव्हरी 1913 मध्ये केली. आता याच्या मागची एक अशी खूप सुंदर अशी स्टोरी आहे. ती स्टोरी अशी की ते जेव्हा लॅब रॅट म्हणजे प्रयोगात आणलेले उंदीर, प्रयोगात उपयोग केलेले उंदीर त्यांच्यावर ते प्रयोग करत होते आणि ते पाहत होते की त्या उंदरांना कार्बोहायड्रेट रिच किंवा मग प्रोटीन रिच डाएट देत होते आणि थोड्याच दिवसात त्यांचा वेट लॉस होत होता. पण त्यांना याचं नेमकं कारण नव्हतं कळत. त्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्या उंदरांना बटर, मिल्क असे फॅट रिच डाएट दिली. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, हे जे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, ते त्या फॅट रिच डाएटमध्ये ऑफकोर्स असणारच. त्यामुळे त्यांचा वेट लॉस नाही झाला. मग तेव्हा त्यांना कळलं, की एक असं फॅट सॉल्युबल फॅक्टर आहे, ते त्यांचा वेट लॉस नाही होऊ देत आहे. त्या फॅक्टरला त्यांनी पहिले नाव दिलं फॅट सॉल्युबल ए, हे 1918 मध्ये आणि नंतर त्याचं नाव पडलं व्हिटॅमिन ए, हे 1920 मध्ये. आता पॉल कार्न यांनी डिस्क्राईब केलं ह्याचं केमिकल स्ट्रक्चर हे 1932 मध्ये केलं. आता तुम्ही याच्यात विविध प्रकारचे स्ट्रक्चर पाहू शकतात. मल्टिपल डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड कार्बनचे बघू शकतात, OH ग्रुप बघू शकता. तर या स्ट्रक्चरचं जर तुम्ही IUPAC नाव जर मला कमेंटमध्ये सांगू शकले तर फारच चांगलं. आता व्हिटॅमिन हे ग्रुप ऑफ केमिकल आहेत. जसं की रेटिनॉल झालं, रेटिनल ईस्टर झालं, मेनली बीटा कॅरोटीन झालं. आता याचं फंक्शन काय? तर हे इम्युन सिस्टम डेव्हलप करते. हे एम्ब्रियो डेव्हलपमेंटसाठी हेल्प करते. मेनली प्रेग्नन्सीमध्ये वुमनच्या हेल्प इन विजन, स्पेशली नाईट विजनसाठी हे कामाचं आहे. रोडोस्पाइन जे प्रोटीन आहे ते विजनसाठी रिस्पॉन्सिबल असते. त्याला हे जमा करण्यास इम्पॉर्टंट आहे. आता याचं अमाउंट 700 मायक्रोग्राम हे मेननी घेतलं पाहिजे आणि 600 मायक्रोग्राम हे वुमेननी घेतलं पाहिजे. आता याचे सोर्सेस बघा. कॉड लिव्हर ऑइल झालं, फिश झालं, एग झालं, कॅरट झाले, हे प्रोटीन रिच याचे म्हणजे व्हिटॅमिन ए रिच हे डाएट आहे. तर सगळ्यात जास्त हे 30,000 मायक्रोग्राम असतात. आता याच्या डेफिशियन्सीनं नाईट ब्लाइंडनेस होऊ शकते, रात्र आंधळेपणा, केस जाऊ शकतात, म्हणजे डोळे हे खूप सुकून जाऊ शकतात, त्यामुळे इरिटेशन आणि याचं लाँग टर्म जर डेफिशियन्सी असली तर त्याच्यामुळे याच्यात लंग्सचे डिसऑर्डर होऊ शकतात, इम्युन सिस्टम फेलियर होऊ शकते आणि हे असं आणि याचा मोस्ट प्रॉमिनंट लॅक म्हणजे डेफिशियन्सी कोणत्या तर सब सहारा आफ्रिकामध्ये पाहू शकतो आपण आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये. धन्यवाद.